व्हिडिओ पाहिल्यानंतर अधिकाऱ्यानं आदेश दिला की त्याला लगेच या कॉलेजमधून रेस्टिकेट म्हणजे हकालपट्टी करा. बरेचसे पोलीस अधिकारी परीक्षा हॉलमध्ये पोहोचले आणि सर्व विद्यार्थ्यांपुढे त्यांनी सांगितलं की मी तुला एक संधी देतो आहे. जर तुला अजूनही परीक्षा द्यायची असेल तर पुढे ये. पण तो पुढे आला नाही. मग एका पोलीस अधिकाऱ्यानं एका कॉन्स्टेबलला इशारा देऊन सांगितलं, जा त्याला घेऊन ये. तेवढ्यात एक हवालदार झपाट्यानं हातकडी घेऊन आला आणि एका मुलाला ती घालून घेऊन निघाला. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते. सगळे एकमेकांमध्ये बोलू लागले की अक्की असं काही करू शकतो हे कोणालाच आश्चर्य वाटलं नाही, कारण तो नेहमीच करणला नापसंत करायचा. कारण करण हा कॉलेजमधला सर्वात हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी होता. त्याला सर्व प्राध्यापक आणि प्राचार्य खूपच प्रेम करत होते. तो नेहमी सर्वांशी आदरानं वागायचा, त्यामुळे इतर विद्यार्थीही त्याला खूप मान देत असत. अभ्यासाच्या बाबतीतही तो खूप उत्कृष्ट होता. म्हणून अक्कीला त्याला सगळ्यांच्या नजरेत कमी दाखवायचं होतं, जेणेकरून कोणी त्याला आवडू नये. अक्की नेहमी आपल्या वर्गात नापास व्हायचा आणि करण मात्र टॉपर असायचा. आणि खरी दुश्मनी दियामुळे झाली होती, कारण अक्कीलाही दियावर प्रेम होतं, किंवा असं म्हणू शकतो की तिला मिळवण्याची एक हट्टच झाली होती. म्हणूनच त्यानं असं सगळं केलं. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली आणि कॉलेजमधूनही त्याला हकलण्यात आलं. करणला मात्र पुन्हा परीक्षेला बसू दिलं गेलं. काही दिवसांनी करणचा निकाल लागला आणि त्याच्या आजीबाई आणि दिया खूपच आनंदित झाल्या, कारण आता करण डॉक्टर झाला होता. दुसरीकडे अक्कीला हंसाच्या लोकांनी जेलमधून सोडवून घेतलं, कारण तो आता दहवीतच्या विरोधात एक प्यादा बनणार होता. प्रकाशही दहवीतच्या मागे लागलेला होता आणि आता अक्की प्रकाशचं बिझनेस सांभाळू लागला होता. तो खूप पुढे गेला होता, पण अजूनही त्याचं बिझनेस दहवीतसारखं नंबर 1 झालं नव्हतं. दरम्यान दिया आणि करणची सगाई झाली होती. काही दिवसातच त्यांचं लग्न होणार होतं, पण अचानक एक मोठी सत्यता करणसमोर येणार होती, कारण त्याच्या आजीबाईंची तब्येत खालावली होती आणि त्यांच्यावर करण स्वतः उपचार करत होता. तो एक डॉक्टर असल्यामुळं खूप काळजीपूर्वक आणि चांगले उपचार करत होता, पण आता त्यांची स्थिती गंभीर झाली होती. त्यामुळं आजीबाईंनी त्याला हातानं इशारा करून बोलावलं. करण ओलसर डोळ्यांनी त्यांच्यासमोर बसला. मग त्या हळूच आपला ऑक्सिजन मास्क काढून म्हणाल्या, बेटा, आज मी तुला एक सत्य सांगणार आहे, नीट ऐक. असं म्हणत आजीबाईंनी सुरुवात केली. करणने डोळ्यांनीच त्यांना संकेत दिला. ठीक आहे. मग त्यांनी सुरुवातीपासून सर्व काही सांगायला सुरुवात केली. तुझ्या वडिलांबरोबर काय घडलं, तुझ्या आईचा तुझ्या जन्मावेळी कसा मृत्यू झाला, तुझ्या वडिलांवर कसे खोटे आरोप लावले गेले आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यानंतर मी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा काय झालं, हे सर्व काही त्यांनी करणला सांगितलं. पण आजी, ते माझे वडील आहेत ना, मग त्यांनी मला कधी भेटायला का नाही आले? करणनं भावूक होत विचारलं. कारण प्रत्येक मुलाची इच्छा असते की त्याला त्याच्या आईवडिलांकडून प्रेम मिळावं, जे त्याला कधीच मिळालं नव्हतं. तो दररोज रात्री याच विचारात राहायचा की आजीशिवाय या जगात त्याचं कोणीच नाही. तेव्हा आजीबाईंनी त्याला समजावत म्हणाल्या, बेटा, तुझ्या वडिलांकडे एक मोठी मजबुरी होती. जर ते तुझ्याजवळ आले असते किंवा तुला स्वतःजवळ ठेवलं असतं तर ते लोक तुला मारून टाकले असते. म्हणूनच त्यांनी तुला आपल्याजवळ ठेवलं नाही. माझे पप्पा, इतकंच करण बोलू शकला आणि पाहिलं की आता आजीबाईंचं शरीर हलतसुद्धा नव्हतं. करण जोरात रडू लागला. त्याला समजलं की आता या जगात त्याच्या आजीबाई नाही आहेत. या दरम्यान दुसरीकडे करण नुकताच परदेशातून एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करून आला होता. त्याला कंपनीकडून एक कॉल आला. सर, अक्की इथं आलेला आहे आणि तो आमची कंपनी त्याची आहे असं सांगत आहे. त्याच्यासोबत आमचं बरंचसं स्टाफही मिळालं आहे. पण आम्ही अक्कीला आता इथेच थांबवून ठेवलं आहे, त्या बाजूनं दहवीत म्हणाला. त्याला तसंच ठेवा, मी फक्त 10 मिनिटात तिथे पोहोचतो.
धवीत कंपनीत पोहोचतो, पण आज त्याच्या मनात काहीतरी अस्वस्थता जाणवत होती. तो जसं कंपनीच्या पुढच्या दरवाजाजवळ पोहोचतो त्याला दिसतं की तिथला गार्ड आता बदलला आहे आणि तो गार्ड त्याच्याकडे एका विचित्र नजरेनं पाहत होता. धवीत हे सगळं दुर्लक्ष करून आत शिरतो. आपल्या प्रायव्हेट लिफ्टमधून तो आपल्या फ्लोअरचं बटन दाबतो. काही क्षणातच तो आपल्या फ्लोअरवर पोहोचतो. पण आज ऑफिस काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण तिथे एकही स्टाफ सदस्य दिसत नव्हता. त्याला क्षणभर वाटलं, काय आज ऑफिसमध्ये सुट्टी जाहीर केली आहे का? तो पटकन आपल्या केबिनमध्ये जातो, पण जसं तो आत जातो त्याला दिसतं की ऑफिसमधलं सगळं सामान, फायली सर्व इकडे तिकडे फेकून दिलं आहे. त्याच्या टेबलालाही उलथवून दिलं गेलं होतं. तो रागानं आपले पीएला बोलवण्यासाठी बेल वाजवतो, पण बेल वाजवल्यानंतरही कोणीच येत नाही. तो थोडा संतापलेला आपल्या खुर्चीवर बसणार असतो तेवढ्यात त्याची नजर समोर टेबलावर जाते. तिथं एक चिठ्ठी होती किंवा एखादा पेपरासारखा दिसणारा काहीतरी. संपूर्ण सामान अस्ताव्यस्त फेकलेलं असताना देखील ती चिठ्ठी मात्र व्यवस्थित ठेवलेली होती. त्यानं ती उचलली आणि वाचायला सुरुवात केली. मिस्टर धवीत कपूर, तुम्ही मला कदाचित ओळखत नाही, पण मी तुमच्याबद्दल सगळं जाणतो. तुम्हीच माझ्या वडिलांना मारलं ना? मी किती वेळा त्यांच्यासाठी तडफडलो आहे. मला त्यांची इतकी आठवण येते की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही त्यांना जेलमध्ये मारलं, नाही का? आणि आता त्याच माणसाच्या मृत्यूनंतरचे पैसे वापरून तुमचा बिझनेस चालवत आहात. पण जर तुम्ही आत्ताच टेरेसवर आला नाही तर तुमचा मुलगाही मारला जाईल आणि त्याची आईची बाईसुद्धा मारली जाईल. आणि हो, एक आनंदाची बातमी द्यायची होती. तुमच्या मुलाला एक मंगेतर आहे. ती खूपच हॉट आहे. जर तुम्ही पुढच्या 10 मिनिटात वर टेरेसवर आला नाहीत तर सगळ्यांच्या जीवाशी तुम्ही हात धुवाल. आता निर्णय तुमचा, यायचं की नाही. हे सगळं वाचून धवीत एक क्षणही न दवडता सरळ टेरेसकडे निघाला. पण जिथे पोहोचल्यावर त्यानं पाहिलं की तिथे कोणीच नव्हतं. तो चारी बाजूला पाहायला लागला. चौकस नजरेनं सर्वत्र पाहू लागला. पण अचानक कुणीतरी त्याच्या डोक्यावर मागून जोरात मारलं, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. सुमारे 30 मिनिटांनंतर त्याला हळूहळू शुद्ध येऊ लागली. त्यानं सावकाश आपले डोळे उघडले. अजूनही त्याला सगळं धुसर दिसत होतं. 2-3 वेळा आपल्या पापण्या बंद उघड केल्यानंतर त्याला स्पष्ट दिसू लागलं. त्याने समोर पाहिलं आणि त्याला प्रचंड राग आला. समोर एका खुर्चीला दियाला बांधून ठेवलेलं होतं आणि समोर एक मुलगा तिच्याकडे वाईट नजरेनं सतत पाहत होता आणि वारंवार तिला स्पर्श करत होता. दियाला हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. ती खूप अस्वस्थ झाली होती आणि तिनं सुटण्यासाठी छटपटायला सुरुवात केली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रूही ओघळत होते, पण त्या माणसाला याचा काही फरक पडत नव्हता. तो फक्त तिच्याशी खेळत होता. धवीत रागानं ओरडत म्हणाला, तुला लाज नाही का? एका मुलीला त्रास देत आहेस? तो मुलगा फिरून म्हणाला, नाही, मला लाज वाटत नाही. तू कोण आहेस मला शिकवायला? धवीतनं हात मागे घेऊन डोकं धरलं होतं, कारण त्याच्या डोक्याच्या मागून रक्त येत होतं. तो रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते थांबण्याचं नाव घेत नव्हतं. भुवन म्हणाला, अक्की, या माणसामुळेच तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तुझ्या वडिलांच्या गौशाळेत यानं आग लावली होती. तुझे वडील जिवंत जळून मरण पावले. प्रकाश म्हणाला, हो, भुवन बरोबर बोलतोय. माझ्या मुलाचा मृत्यूसुद्धा याच्यामुळेच झाला. मीही याला कधी जिवंत सोडणार नाही. आज त्याचा अंत माझ्या हातूनच होणार आहे. असं म्हणत प्रकाशनं एका काठीनं धवीतच्या डोक्यावर जोरात मारलं, ज्यामुळं त्याच्या डोक्यातून रक्त ओघळू लागलं. तो वेदनेनं छटपटू लागला. मग अक्कीनं एका टॅबलेटवर धवीतला एक व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली, ज्यामुळे धवीतला अजून जास्त वेदना झाल्या. तो रागानं ओरडू लागला, पण काही उपयोग झाला नाही. हंसा, भुवन आणि अक्की हे तिघे जोरजोरात हसत होते. धवीतला तडफडत बघून त्यांना खूप मजा येत होती. मग अचानक अक्कीनं फिरून एक जोरदार झटका देऊन धवीतला उचललं आणि 20 मजली इमारतीच्या वरून खाली फेकलं. त्यानंतर तिघे भयानकपणे जोरजोरात हसले. अक्कीनं एक व्हिडिओ दाखवला, ज्यामुळे धवीतला खूप वेदना होत होत्या. व्हिडिओमध्ये तो अनाथ आश्रम जळत होता,
जिथे करण राहत होता. सगळी लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती जळत होते. सर्व तडफडत होते. आग इतकी भयानक वेगानं पसरली होती की कुणालाही ती विझवणं शक्य नव्हतं. आणि हंसा आणि त्याच्या लोकांनी जे बाहेरून आग विझवायला आले होते त्यांनाही बेरहिमीने मारलं होतं. धवीत म्हणाला, तुम्ही हे सगळं का करत आहात? माझ्याशी जे काही करायचंय ते करा, पण या निरागस मुलांना काय वाईट केलं आहे? त्यांना का मारत आहात? प्रकाश म्हणाला, वाईट केलं तूच आहेस. सगळ्यांना यातून दंड भोगावा लागेल. आणि तुला एक गोष्ट माहीत नाही, तुझ्या मुलाला मारण्यासाठी आम्ही लोक पाठवले आहेत. तू मला लपवत होतास की तुझं या जगात कोणतंच नातं नाही. हे म्हणत तो हसला. हा हा हा. धवीत मनात विचार करत होता, काय वाईट केलं मी? का असं होतंय? देव हा, मी कुणाचंही वाईट केलं नाहीये, मग हे सगळं का माझ्यावर? धवीत ओरडत होता. माझा मुलगा कुणी नाहीये, समजलं का? प्रकाश म्हणाला, मी जाणतोच की करणच तुझा मुलगा आहे, कारण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये माझा एक माणूस गेल्यावर तो आला होता की तुझा मुलगा कोण आहे. हे म्हणत प्रकाश हसला. हा हा, तुझं असं विचारणं की हे सगळं तुला कसं कळलं? धवीत आपलं डोकं धरत अशा नजरेनं प्रकाशकडे बघत होता. कदाचित कुणाला दया येईल, पण कोणालाही दया येत नव्हती. सर्वजण त्याचा मजाक उडवत होते. अक्की, प्रकाश, भुवन आणि हंसा सर्वजण आनंद साजरा करत होते. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. असं वाटत होतं जणू आकाशही धवीत सोबत रडत होतं. पण तोही असहाय्य होता आणि त्याला वाचवू शकत नव्हता. सर्वांनी पाहिलं की पाऊस सुरू झाला आहे. तेव्हा भुवन म्हणाला, ही कथा आता संपवूया. आता का उशीर करायचा? सगळं संपलंय. त्याचा मुलगा, त्याची सासू, आता तो एकटा आहे, म्हणून लगेच संपवा. अक्कीनं एक सॅम्पलरमधून बियर काढली आणि म्हणाला, थोडं आधी मजा करू, मग ही कथा संपवू. सर्वांनी हसत उत्तर दिलं, बरोबर आहे, आधी थोडं एन्जॉय करू, मग त्याला नरकात पाठवू. हंसा बियर देताना म्हणाला, त्या मुलीशी काय वैर आहे? तिला पण संपव. अक्कीनं त्याला बघत म्हणाला, ती मला आवडते आणि मी तिला कधीही मरू देणार नाही. मी तिला माझं बनवणार आहे. मग ती आवडेल की नाही, काही फरक पडणार नाही. ती सोड, या जगात तिच्यापेक्षा सुंदर बऱ्याच मुली आहेत. भुवन म्हणाला, मी फक्त तिलाच पाहतोय, मला दुसऱ्या कोणालाही नको. त्यानं माझी बेजबाबदारी केली, म्हणूनच मी त्याला आयुष्यभर त्रास देईन, त्याला रख्खेल बनवून ठेवीन. दिया हे सगळं ऐकत होती. तीही देवाकडे प्रार्थना करत होती की काहीही होवो, पण करणला वाचव. त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये करण आपल्या नानीच्या जवळ बसलेला होता आणि आपल्या वडिलांविषयी विचार करत होता. जेव्हा त्यांचा अपघात झाला तेव्हा त्याला त्यांच्याकडे ओढ जाणवली होती. आता त्याला वाटत होतं की तो अपघात सहजच झाला नाही. तू माझा स्वतःचा वडील होता, पण मी तुला ओळखू शकलो नाही, तो मनात म्हणाला. वडील, जेव्हा मी तुमच्याशी भेटेन तेव्हा तुम्हाला चांगलंच वाटेल. तू आम्हाला भेटायला एकही वेळ आला नाहीस. तो आनंदी पण दुःखी देखील होता, कारण त्याला एक कुटुंब मिळणार होतं ज्यामध्ये त्याचे वडील आणि दिया होती. आता तो एकटा अनाथाश्रमात राहत नव्हता. तो आनंदी होता, पण नानीच्या मृत्यूनं त्याला दुःखही होत होतं, कारण जेव्हा कुटुंबाबद्दल कळलं तेव्हा नानी त्याच्यासोबत नव्हती. ती कशी त्याचा एकटेपणा सहन करून त्याला लहानपणापासून सांभाळत होती. पण जेव्हा आनंद येतो तो तेच जवळ नसते. तो हेच विचार करत होता की अचानक एक माणूस आत आला आणि म्हणाला, बेटा, दियाला कोणीतरी जबरदस्तीने उचलून नेलं आहे आणि अनाथाश्रमाला आग लागली आहे. काय? करण हे ऐकून खूप धक्का बसला. तो त्या माणसाकडे पाहत म्हणाला, हे सगळं कसं झालं आणि केव्हा झालं? तुम्ही मला हे आत्ता सांगत आहात? संजय सिंग म्हणाला, बेटा, ती हॉस्पिटलला तुझ्याशी भेटायला येत होती, पण अचानक आमच्या गाडीला कुणीतरी थांबवलं आणि दियाला जबरदस्तीनं नेलं. आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला खूप मारलं. कुठे नेलं ते कळलं नाही. करण आपल्या कपाळावर हात ठेवून म्हणाला, नाही,
करणला पूर्ण चिंता वाटू लागली की अखेर कोण आहे जो असं करू शकतो. तो अजूनही दुःखात होता. तसंच हॉस्पिटलमध्ये अचानक खळबळ उडाली. खूप सारे गुंड हातात शस्त्रे घेऊन येत होते. सर्व नर्स व डॉक्टर घाबरून वेगवेगळ्या दिशेनं पळू लागले. गुंडे फारच धोकादायक दिसत होते. काही जणांकडे चाकू होते, काही जणांकडे बंदूक. एका नर्सला पकडून त्यांनी विचारलं, डॉक्टर, करण कुठे सापडेल? नर्स घाबरून म्हणाली, मला माहीत नाही. तो कुठे आहे ते मला माहीत नाही. काय, तुला माहीत नाही? तो गुंडा म्हणाला आणि नर्सच्या मानेला चाकू फिरवला. नर्स वेदनेनं तोंड मोडतच तिथेच पडली. गुंडांपैकी एकानं एका माणसाला पकडून विचारलं, डॉक्टर, करण कुठे आहे? सच सांग, नाहीतर तुझाही जीव धोक्यात आहे. तो माणूस घाबरून म्हणाला, तो वॉर्ड नंबर 13 मध्ये आहे. त्याची नानी तिथेच दाखल आहे आणि त्यांचे तिथेच उपचार चालू आहेत. गुंड त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाला, तुझं वय खूप वाढलंय. योग्य बोल, नाहीतर तुझंही तसेच हाल होतील. हे म्हणत तो थेट वॉर्ड नंबर 13 मध्ये शिरला. करण अजूनही तिथे बसलेला होता आणि विचार करत होता, दियाला कोण नेऊ शकतो? त्यावेळी गुंडा आत शिरला आणि करणला ओळखलं, कारण अक्कीनं त्याचा फोटो त्या गुंड्याला पाठवला होता, जेणेकरून तो करणला ओळखू शकेल. ते लोक पाहून करण म्हणाला, तुम्ही कोण आहात आणि इथं काय करताय? तुम्हाला समजत नाही का की रूम नॉक करून यायला हवं? त्या गुंडांनी हसत म्हणाले, तुझी हत्या ठरली आहे. आम्ही तुला नरकात घालायला आलो आहोत. संजय सिंगही तिथेच होता. त्यानं म्हटलं, काय बेईमानी करत आहेस? इथून लांब पळ. अरे साल्या, तू मला धाकटी करशील का? तू कोण आहेस जो माझ्याशी एवढी बेवकूफीने बोलतोस? हे बोलताच तो गुंड संजय सिंगवर गोळी झाडतो, ज्यामुळे संजय सिंगचा मृत्यू होतो. दियाची आई हा धक्का सहन करू शकत नाही आणि ती देखील आपला जीव सोडते. करण दियाच्या आईला उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. दुसरीकडे प्रकाश दारू पिऊन आणि सिगरेट ओढून दारू पिऊन मद्यधुंद होतो आणि आपल्या मुलाच्या मृत्यूची आठवण येताच तो एक काठी उचलतो आणि थेट धवीतच्या डोक्यावर मारतो. जखमी झाल्यानंतर धवीत वेदनेनं ओरडतो. त्याच्या डोक्यातून रक्ताची नदी वाहू लागते, ज्यामुळे जमिनीवर पूर्णपणे लाल रंग येतो. मग अक्की रागानं भरून जातो आणि प्रकाशसोबत मिळून धवीतला 20व्या मजल्यावरून खाली फेकून देतो. सगळे चौघं जोरजोरात हसू लागतात. त्यांना लक्षातही येत नाही की दिया तिथेच आहे आणि तिच्या हातातील दोरी सुटली आहे. अक्की बियर पित असतो आणि पिताना तो दियाजवळ जातो आणि तिला किस करण्याचा प्रयत्न करतो, पण दिया चेहरा वळवते, ज्यामुळे अक्कीला राग येतो आणि तो रागानं बियरची बाटली जमिनीवर फेकून देतो. मग तो दियाला जबरदस्तीनं किस करू लागतो. जेव्हा त्याचं मन भरतं तेव्हा तो तिथून उठतो आणि इतर तिघांकडे जाऊन पुन्हा दारू पिऊ लागतो. धवीत संधी साधून फुटलेल्या काचेनं दियाच्या हातातली दोरी कापतो. दिया पळण्याचा प्रयत्न करते, पण अक्की तिला पाहतो आणि तिच्यावर पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण दिया ठामपणे म्हणते, तू मला कधीच मिळवू शकणार नाही. असं म्हणत ती सुद्धा 20व्या मजल्यावरून खाली उडी मारते. दिया जेव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा अक्की तिला पकडतो आणि म्हणतो, जानेमन, कुठं जाणार आहेस? आता तुझा प्रियकर पण मेलाच असेल. आता तुझ्याकडे माझ्यासोबत राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. नाही, माझा करण मरणार नाही. तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय मरणार नाही, असं दिया रागानं म्हणते. अक्की हसून म्हणतो, जानेमन, तो मेलाच असेल. आतापर्यंत माझ्या माणसांनी त्याचं काम तमाम केलं असेल. असं म्हणत तो तिचे केस पकडतो. दिया रागानं मागे वळते आणि त्याच्या तोंडावर थुंकते. तुम्ही सगळे नामर्द आहात. जर खरंच मर्द असता तर असं धोका देऊन माझ्या करणला मारलं नसतं. हे सगळं नीचपणाचं काम आहे. कसली साली. अक्की जोरात ओरडतो आणि तिला जोरात चापट मारतो. मी मर्द नाही. मी तुला आता दाखवतो की मर्द कोण असतो. असं म्हणून तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. नशेत धुंद अक्की तिच्या गालावर जोरात चावतो, इतकं जोरात की तिच्या गालाचं मांस निघून जातं आणि रक्त वाहू लागतं. दिया वेदनेनं विव्हळत बाजूला असलेल्या एका लोखंडी पाईपपर्यंत पोहोचते
आणि ती पाईप उचलून अक्कीच्या डोक्यावर जोरात फटका मारते. त्यामुळं अक्की थोडा मागे सरकतो. तेवढ्यात भुवन, हंसा आणि प्रकाश तिला पाहून हसतात आणि म्हणतात, तू खरंच नामर्द आहेस, एका पोरीच्या मारानं मागे सरकलास. प्रकाश हसून म्हणतो, बरोबर बोलतोय हा. हंसा म्हणतो, ह्या सालीला असं सोडू नकोस, हिच्या अंगाचे तुकडे तुकडे करून टाक, तेव्हाच हिला अक्कल येईल. हे ऐकून अक्कीला अजून राग येतो आणि तो पुन्हा दियाकडे धाव घेतो. दिया ते पाहून घाबरते आणि मागे सरकू लागते, कारण तिच्याकडे आता काहीच शक्ती उरलेली नव्हती. तिच्या चेहऱ्यावरून रक्त वाहत होतं आणि वेदना असह्य होत होत्या. तिला खूप वेदना होत होत्या आणि तिच्या मनात विचार आला की कदाचित आता करणही या जगात नाही, म्हणून तिनं मरणं योग्य समजलं. ती वर चढली आणि उडी मारण्यापूर्वी म्हणाली, मी मरतीये, पण जर करण जिवंत असेल तर तो माझा आणि आपल्या बाबांचाही बदला नक्कीच घेईन. जसं तिने उडी मारली, अक्की तिच्या मागे धावला, कदाचित तिला थांबवता येईल असं वाटून, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तेवढ्यात भुवन म्हणाला, आपलं हेलिकॉप्टर येणार आहे, आपण लवकरच या देशातून निघून जाऊ. त्या दरम्यान करण त्या गुंडाला मारून त्याच्याकडून अक्की कुठे आहे याची माहिती घेतो आणि लगेचच तिकडे निघतो. जेव्हा तो त्या इमारतीसमोर पोहोचतो तेव्हा समोरचं त्याच्या डोळ्यासमोर दिया मृत अवस्थेत खाली पडते. दियाला पाहून तो धक्क्यात 2-3 पावलं मागे सरकतो. तेवढ्यात त्याला एक वेदनादायक आवाज ऐकू येतो, करण, करण. करण आपलं नाव ऐकून तिच्याजवळ धाव घेतो. तो पटकन खाली उतरतो आणि तिला उचलून हॉस्पिटलकडे धाव घेतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तो सर्व नर्सना ऑपरेशन थिएटरमध्ये बोलावतो. काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर तिला वाचवतात. करण आपल्या कपड्यांचा बदल करून तिच्या समोरच्या खुर्चीत बसतो. तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, आय एम सॉरी, माझ्यामुळेच तू या इतक्या वेदनेत अडकलीस. मला माहीतच नव्हतं हे सगळं घडेल, पण जर मला आधीच हे माहीत असतं तर मी असं काहीच होऊ दिलं नसतं. थोडा वेळ शांत राहून तो पुन्हा म्हणतो, जेव्हा तू शुद्धीवर येशील तेव्हा मी तुला कसं सांगू की तुझे आई बाबा या जगात नाहीत. मी तुझं तोंड कसं पाहू, कसा सामोरा जाऊ तुला, असं म्हणत तो तिचा हात धरून रडू लागतो. इकडे भुवन, हंसा, अक्की आणि प्रकाश देश सोडून दुबईला पळून गेले होते. कोणालाही त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही की ते कुठे गेले. करण दियाचा हात हातात घेऊन तिथेच झोपतो, कारण दिवसभराच्या धावपळीनं आणि तणावानं तोही खूप थकून गेलेला असतो. सकाळी दियाच्या हातात थोडीशी हालचाल होते, त्यामुळे करणची झोप मोडते. तो पाहतो दियाला हळूहळू शुद्ध येते. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. दिया शुद्धीत येते आहे, पण त्याच्या मनात एक दुःखही असतं. ती सावरल्यावर तिला सच्चाई कशी सांगायची की आता तिचे आई बाबा या जगात नाहीत. का मुझे कुछ. दिया थांबत थांबत काहीतरी बोलत होती. कदाचित ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. करणनं तिला शांत राहण्याचा इशारा केला, कारण बोलण्यानं तिला अधिक वेदना होत होत्या आणि तो ते कधीच पाहू इच्छित नव्हता. जर तिनं अधिक बोलण्याचा प्रयत्न केला असता तर तिची आठवणशक्तीही जाऊ शकली असती किंवा ती कोमामध्येही जाऊ शकली असती. 20व्या मजल्यावरून खाली पडून देखील ती जिवंत होती, हीच एक मोठी गोष्ट होती. शक्यतो ते एखादं चमत्कारच होतं किंवा तिचं नशीब, हे कोणीच निश्चित सांगू शकत नव्हतं. पण दिया ऐकत नव्हती. ती काहीतरी सांगायचं ठरवत होती. ती जिद्दीवर अडून होती. अखेरीस करणने हार मानून आपले कान तिच्या तोंडाजवळ नेले. दिया काही बोलत होती, पण करणला स्पष्ट ऐकू येत नव्हतं. तेव्हा दियानं स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढत म्हणाली, करण, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, माझ्याकडे फार वेळ नाही. करण घाबरून म्हणाला, नाही, तुझं काही होणार नाही. तुला काही झालं तर मी कसा जगेन. दिया थरथरत्या श्वासानं म्हणाली, करण, तुला जिवंत राहावंच लागेल. ज्यांनी माझी ही अवस्था केली त्यांना या जगातून संपवणं गरजेचं आहे. ती तिचा श्वास सांभाळत म्हणाली, आता मी जे सांगणार आहे ते नीट ऐक, कारण मी ही वेदना जास्त काळ सहन करू शकणार नाही. दिया बोलायला लागली, करण, ज्यांचा अपघात झाला होता आणि ज्यांना तू हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतंस
ते तुझे पप्पा होते. हो, मला हे आता कळालंय. माझ्या आजीनं मला सकाळी सत्यता सांगितली आहे. करणनं डोळ्यातले अश्रू पुसत सांगितलं. करण, आधी माझं पूर्ण बोलणं ऐक, मग काही बोल, दिया दम लागून म्हणाली. ठीक आहे, करण त्याच्या भावना दडवत म्हणाला. दिया पुढे म्हणाली, करण, तुला माहीत आहे का, अंकलला त्यांनी मारलं होतं. त्यांनी त्यांना अक्षरशः तडफडवून मारलं. काय? हे ऐकताच करणला दुसरा मोठा धक्का बसतो. करणला वाटलं की आता त्याची नानी या जगात नाही, तर तो आपल्या पप्पांबरोबर राहील, जे या कठीण काळात त्याला सांभाळतील, त्याच्याशी बोलतील आणि तो त्यांच्यावर सगळा राग काढेल की ते त्याला भेटायला का नाही आले. बालपणापासून त्याच्या मनात साचलेली ती रागाची भावना की इतर सगळे मुलं त्याला चिडवत होते, तुझे आईवडील नाहीत, तू अनाथ आहेस, हे सगळं आज तो त्याच्या पप्पांसमोर ओकून टाकणार होता. पण हे सगळं ऐकल्यानंतर त्याचं ते स्वप्नसुद्धा चूरचूर होऊन तुटून गेलं. स्वतःला सावरत तो विचारतो, कोण आहे हे सगळं करणारा? मिनिस्टर भुवन, जो 2 वर्षापूर्वी निवडणुकीत हरला होता, आणि त्याचा दुसरा भाऊ हंसा, आणि प्रकाश, तुझे चाचा, आणि माझीही अवस्था ज्यानं केली तो अक्की. हे बोलतानाच दियाचा श्वास थांबतो. करण तिला उचलून घेतो. नाही दिया, तू मला एकटं सोडून जाऊ शकत नाहीस. नाही, असं म्हणत तो तिला घट्ट धरून जोरात रडतो. त्याचं ते रडणं इतकं वेदनादायक होतं की कोणतंही हृदय त्याला पाहून द्रवून जाईल. काही वेळ तसाच गेला. मग तो उठतो आणि तिथं जातो जिथं त्याच्या पप्पांची बॉडी होती. तो पाहतो की ते एका ट्रकच्या पुढे पडलेले आहेत. जिथे अनेक मृतदेह होते त्यांच्यावरच ते होते. तो धावत जातो आणि त्यांच्या नाडीवर हात ठेवतो. त्याला जाणवतं की त्यांची नाडी अजून चालू आहे, हळूहळू का होईना, पण त्यांना जिवंत राहायचं आहे. ते अजूनही लढा देत होते. हे कळल्यावर त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात हलकीशी आशा निर्माण होते. तो त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि उपचार सुरू करतो. उपचारांदरम्यान डॉक्टर सांगतात की डोक्याला गंभीर मार लागल्यामुळं ते कोमामध्ये गेले आहेत. पण करणला विश्वास होता की एक दिवस त्याचे पप्पा डोळे उघडतील. तो विश्वास घट्ट धरून उभा राहतो. यानंतर तो स्मशानभूमीत जातो. त्याच्या आईवडिलांचे आणि नानीचे एकत्र अंतिम संस्कार करतो. 4ही जणांच्या चिता पेटवतो. फ्लॅशबॅक संपतो. सगळी कहाणी सांगून झाल्यावर करण एका खुर्चीवर येऊन बसला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. सगळं ऐकून अंजली स्वतःला आवरू शकली नाही. तिच्याही डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती समोर बसलेल्या करणच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, खूपच अन्याय केला आहे त्यांनी. त्यांना जिवंत राहायचा काही हक्कच नाही. अशा लोकांना माणूस म्हणणंही योग्य नाही. ते तर राक्षसांनाही मागे टाकतील आपल्या क्रौर्याने. करण अजूनही रागातच होता. पण ज्या क्षणी अंजलीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो पूर्णपणे तुटून गेला आणि तिच्या कमरेला धरून लहान मुलासारखा रडू लागला. अंजली त्याला सावरत म्हणाली, करण, तुम्ही अशा प्रकारे कमजोर होऊ नका. तुम्हाला तुमच्या पप्पांसाठी, तुमच्या प्रेमासाठी आणि त्या अनाथ आश्रमातल्या निरागस मुला म्हाताऱ्यांसाठी बदला घ्यायचाच आहे. करण स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या आतली वेदना इतकी खोल होती की ती पुन्हा एकदा उफाळून आली होती. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा ते सगळं घडतंय. कसा त्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला गेला, कसा त्याच्या पप्पांना कोमात ढकललं गेलं, कसं त्याचं प्रेम कायमचं हिरावून घेतलं गेलं. काही वेळ अश्रू ढाळल्यानंतर त्यानं स्वतःला एकवटलवलं, कारण त्या रडण्यानं त्याच्या मनातली सगळी जखम उघड्या झाल्या होत्या. सगळं दुःख बाहेर आलं होतं. करण उठला आणि वॉशरूमकडे जाऊ लागला. अंजलीनं विचारलं, कुठे चाललात? करण म्हणाला, संध्याकाळ झाली आहे, थोडा फ्रेश होऊन येतो. अंजलीनं फक्त एवढंच उत्तर दिलं. राहुल विचारतो, दीदी, जिजूंवर खूप वाईट वेळ आली ना? हो, अंजली उत्तर देते. त्याच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे, म्हणूनच आता सगळ्यांना धडा शिकवायलाच हवा. राहुल थोडा घाबरत म्हणतो, मग
दीदी, जीजू त्यांना मारून टाकतील का? त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळणारच आहे, अंजली म्हणाली. पण करण त्यांना नाही मारणार. शिक्षा त्यांना कायद्यानेच होईल. पण अंजली हे सांगू इच्छित नव्हती की प्रत्यक्षात करणच त्यांना संपवणार होता. कारण तिचा भाऊ अजूनही एकरूप न होता तो हे सगळं स्वीकारू शकणार नव्हता. अंजली आपल्या भावाकडे जाण्यासाठी निघाली होती, पण तेवढ्यात दरवाजावर कुणीतरी टकटक केलं. अंजली पूर्णपणे घाबरून गेली. काहीतरी वाईट तर परत घडणार नाही ना? तोपर्यंत करणसुद्धा वॉशरूममधून बाहेर आला. त्यानं पाहिलं की अंजली आणि राहुल दोघंही दरवाजाजवळ थांबलेले आहेत आणि कुणीतरी बाहेर उभं आहे. करण स्वतः दरवाजाजवळ गेला आणि दरवाजा उघडला. बाहेर एक नर्स उभी होती. सर, राहुलच्या औषधांची वेळ झाली आहे, नर्स थोडी घाबरतच बोलली. करणने फक्त एवढंच उत्तर दिलं. मग खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. अंजलीनं पाहिलं की नर्स आहे तेव्हा तिच्या जीवात जीव आला. ती नर्सला औषध द्यायला सांगून आपण वॉशरूममध्ये गेली. काही वेळानं अंजली वॉशरूममधून बाहेर आली तेव्हा तिला दिसलं की करण कदाचित कुणाशी तरी फोनवर बोलतो आहे. राहुलने औषध घेतलेलं होतं आणि नर्स निघून गेली होती. राहुल व्हिडिओ गेम खेळत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. करणचा फोन संपला. तो अंजलीजवळ आला आणि म्हणाला, आपल्याला घरी जावं लागेल. पप्पांना शुद्ध आली आहे. काय, खरंच? अंजली थोडी आश्चर्यचकित झाली आणि एकदम आनंदीही की त्याच्या पप्पांना शुद्ध आली. ती राहुलजवळ गेली आणि म्हणाली, मी आता घरी जाते. ठीक आहे दीदी, राहुल तिला मिठी मारत म्हणाला. अंजली त्याला मिठी मारते ते पाहून करणच्या मनात थोडी अस्वस्थता निर्माण झाली. कारण अंजलीला तो कोणासोबतही शेअर करू शकत नव्हता, अगदी तिच्या भावासोबत सुद्धा. करण थोड्या कटाक्षानं म्हणाला, चलता का मग? अंजलीनं फक्त मान डोलावली आणि त्याच्या मागे चालू लागली. ती निघताना राहुलच्या गालावर प्रेमानं हात ठेवून म्हणाली, मी लवकरच परत येईन आणि तू नीट राहा. ठीक आहे दीदी, असं म्हणत राहुल पुन्हा एकदा तिच्या गळ्यात शिरला. आणि ते दोघं सख्खे भाऊ बहीण होते आणि अंजली केवळ मायेनं राहुलला मिठी मारत होती. तरीसुद्धा करणच्या मनात त्यावरही जळजळ होत होती. कारण अंजलीच्या जवळ कोणी दुसरं येणं त्याला सहनच नव्हतं. मग तो म्हणाला, चला. अंजलीनेही मान हलवून त्याच्यासोबत जायला सुरुवात केली. करण लिफ्टमधून खाली आला. त्याच्यासोबत अंजलीही होती. करण थेट पार्किंग एरियामध्ये जात होता, पण अंजली तिथेच थांबली. करणनं पाहिलं की ती येत नाहीये तेव्हा तो थोडा चिडून म्हणाला, चला ना, उशीर होतोय. तिकडे पप्पांना नितीन सांभाळतोय. नाही, मी आत्ता तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. मला माझ्या घरी जायचं आहे, अंजली थोडी गोंधळून म्हणाली. तिकडे सगळे माझे वाट पाहत असतील. नाही म्हणजे काय? आता तू माझी बायको आहेस, म्हणूनच तू माझ्यासोबत माझ्या घरात राहणार. करणनं माझ्या घरात या शब्दावर जोर देत सांगितलं. हो, पण माझं सगळं सामान माझ्या घरी आहे. माझ्या अभ्यासाचं सगळं साहित्यही तिथेच आहे, अंजली थोडीशी लाजून म्हणाली. मी असं काहीही होऊ देणार नाही की माझ्या बायकोला काही त्रास होईल. मी माझ्या माणसांना सांगतो, ते तुझं सगळं सामान घेऊन येतील. आता चल. असं म्हणून करणनं तिला थेट उचलून घेतलं. करणने अंजलीला अचानक उचलल्यामुळं ती एकदम गोंधळली आणि तिला लाजही वाटत होती. कारण सगळे तिला पाहत होते. ती म्हणाली, मला खाली उतरवा, सगळे पाहत आहेत. करणने एक नजर फिरवून पाहिलं. सगळेजण परत आपल्या कामात गुंतले होते. त्याच्या अंगरक्षकांना पाहून सर्व लोकांच्या अंगात घाम फुटला होता आणि जर त्यांचा बॉस कुणाला रागाने पाहिलं तर तो माणूस घाबरूनच मरेल. करणने अंजलीला गाडीत बसवलं आणि मग तोही गाडीत शेजारी बसला. सर्व बॉडीगार्ड्स आपल्या आपल्या गाड्यांमध्ये बसले. करणने ड्रायव्हरला आदेश दिला, घरी चला. ड्रायव्हरने आज्ञा ऐकून गाडी सुरू केली आणि ती मंजिलकडे निघाली. गाडीत अंजली शांत बसलेली होती. ती थोडी करणपासून लांब बसली होती. हे पाहून करण थोडा चिडला. तो म्हणाला, आपण नवरा बायको आहोत, मग इतक्या लांब बसण्याची गरज काय आहे? करण सरळ बोलत होता. त्याला वाटत होतं की अंजलीनं त्याच्या अगदी जवळ बसावं.
पण अंजली जणू काही करणच्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हती. हे पाहून करणनं तिला स्वतःकडे ओढलं आणि घट्ट आपल्या जवळ घेत म्हणाला, इतकी दूर मला चालत नाही. तुझ्यापासून दूर राहणं मला अजिबात आवडत नाही. अंजली लाजून फक्त मान हलवली. करणचं स्पर्शनं तिला कुठेतरी आवडत होतं. कारण तेव्हा ती अर्जुनसोबत होती तेव्हा अर्जुन कधीही तिच्या जवळ आला नव्हता. कधी तिची काळजीसुद्धा घेतली नव्हती. किंवा खरं तर तो दुसऱ्याच नात्यात गुंतलेला होता. मग त्याला अंजलीची कायच फिकीर होती. करणने तिला जवळ बसवलं होतं, ज्यामुळे अंजलीचे गाल लाजेनं गुलाबी झाले होते. तिचे ओठ थोडे थरथरत होते आणि करण खूप लक्षपूर्वक पाहत होता. करणला आता स्वतःवर ताबा ठेवता येईना आणि त्यानं आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले. करणचा तो किस अगदी सौम्य होता, पण हळूहळू तो किस अधिक खोल होत गेला, ज्यामुळं अंजलीला स्वतःवर ताबा ठेवणं कठीण जाऊ लागलं आणि करणलाही. पण जेव्हा करणने पाहिलं की अंजलीला श्वास घेणं कठीण होऊ लागले, तेव्हा त्यानं स्वतःहून तिला थांबवलं आणि मिश्किलपणे म्हणाला, असं वाटतंय की तुला किस करणं शिकावं लागेल, कारण किस करताना श्वास कसा घेतात हे कदाचित तुला माहीत नाही. हे ऐकून अंजली लाजून पाणावली. तिला खूपच संकोच वाटत होता. काही वेळानं ड्रायव्हर म्हणाला, सर, आपण घरी पोहोचलो. करण अंजलीकडे पाहत म्हणाला, चला, आपण घरी पोहोचलो आहोत. पण अंजली काहीच बोलली नाही. करणने पुन्हा एकदा तिला हाक मारली, पण तरीही ती काहीच उत्तर देत नव्हती. त्यानं मागे वळून पाहिलं तर ती झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावरची ती निरागस झोप पाहून असं वाटत होतं जसं एखादं लहान मूल शांत झोपलेलं असतं. करणने तिच्या चेहऱ्यावर पडलेले केसांचे 2 लट हलकेच बाजूला केले आणि तिच्याकडं प्रेमानं पाहू लागला. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.